एका छोट्याशा घरातून चोरी केलेल्या वस्तू परत आल्या आणि सोबत एक चिठ्ठी आली. मला माहित नव्हते की हे नारायण सुर्वेंचं घर आहे. जर माहित असतं तर मी या घरात कधीच चोरी केली नसती. मी तुमच्या घरातून चोरलेल्या वस्तू परत करत आहे, सॉरी. ही जुलै 2024 ची बातमी ऐकून कुणाचंही मन हेलावून जाईल. चोराने त्याआधीही सुर्वेंच्या घरात चोरी केली होती, पण दुसऱ्यांदा घरफोडी करताना त्याला सुर्वेंचं नाव लक्षात आलं. या आगळ्या चोरीची चर्चा वर्षभर रंगली. अनेक मोठ्या साहित्यिकांच्या घरी चोऱ्या झाल्या आहेत. बऱ्याचदा फक्त पुस्तकं आणि ट्रॉफी शिवाय काहीच नसल्यामुळे चोर वैतागून परततात आणि हे किस्से सभा संमेलनात चवीने सांगितले जातात. एकदा तर रवींद्रनाथ टागोरांचं नोबेल पदकच चोरीला गेलं आणि ते आजपर्यंत सापडले नाही. पण सुर्वेंच्या घरी झालेली चोरी मात्र खास आहे, कारण चोराने चिठ्ठी लिहिली, माफी मागितली. घरफोडी हा गुन्हा आहे, कायद्याने त्याची शिक्षा आहे, हे खरं. पण सुर्वे हे तळागाळाच्या लोकांपर्यंत कसे पोहोचले याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. 15 ऑक्टोबर 2025 ला नारायण सुर्वेंचा जन्मदिन आहे. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दीचं पदार्पण वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. 99 वर्षापूर्वी गिरणी कामगार गंगाराम सुर्वेंना गिरण गावात एक सोडलेला मुलगा सापडला. त्याला त्यांनी आपलं नाव दिलं, वाढवलं. हा मुलगा हलाखीच्या परिस्थितीत वाढला. हाती पडेल ते काम केलं, चळवळीत भाग घेतला आणि कवी म्हणून नाव कमावलं. नव्या पिढीला हे सांगितलं तर कदाचित खरं वाटणार नाही, पण याच मुलाने साठोत्तरी मराठी कवितेला 7 समुद्र ओलांडून जगभर नेलं. माझे विद्यापीठ ही त्यांची कविता वाचलीये का? सुर्वेंनी किती कविता लिहिल्या? अगदी 154. त्यांचं समग्र कवितेचं पुस्तक 4 संग्रह आणि गवसलेल्या कवितांसह केवळ 260 पानांचं आहे. इतक्या कमी कवितांनी महाराष्ट्राला वेड लावलं. हा प्रश्न पडतो. पण प्रत्येक कविता महाकाव्याहून मोठी आहे. म्हणतात ना, एक चित्र 1000 शब्दांपेक्षा जास्त बोलतं. पण सुर्वेंच्या शब्दांबद्दल असं म्हणावं वाटतं, प्रत्येक शब्द 1000 चित्रांपेक्षा जास्त हादरवतो. कारण ते शब्द फक्त डोळ्यांसमोरच येत नाहीत, थेट हृदयात शिरतात. ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती. दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. माझे विद्यापीठ मधील ह्या ओळी, यातून त्यांचं बालपण ते तरुणपण सगळं उलगडतं. एका बाजूला एकटेपणा, दुसरीकडे सगळं सारं आपलं. मुंबईच्या रस्त्यांवर त्यांच्यासोबत चालताय असं वाटतं. पुढे ते सांगतात, हे रस्ते, हे लोकच त्यांचे गुरु, त्यांचंच विद्यापीठ. सुर्वेंचं शालेय शिक्षण 7वी पर्यंत झालं, तेही अडचणींमधून. अनाथ म्हणून जन्मलेल्या सुर्वेंनी सारा समाज आपला केला. किती सोसावे, किती अवहेलना, पण त्यांची माणुसकी कधी आटली नाही. जन्माबद्दल लिहिताना ते म्हणतात, मी अनाथ म्हणूनच जन्मलो ही दुःखद गोष्ट आहे. आजही हजारो आई रस्त्यावर, हॉस्पिटलमध्ये बाळ सोडून जातात. त्या आईला तेव्हा काय वाटलं असेल? तिच्या डोक्यावर आकाश कोसळलं असेल. भीषण वादळात सापडलेल्या ज्योतीसारखी ती थरथरली असेल. स्त्रीला बाळंतपण सुखावं नसेल तर ते शापच आहे. तिने पुढे काय केलं तिलाच माहित. अशा सुरुवातीने किती कटुता यावी, पण सुर्वेंच्या जगण्यात, काव्यात कुठेही ती दिसत नाही. उलट त्यांनी आपल्यासारख्या दुःखींचं दर्द जगासमोर आणलं, त्यावर फुंकर घातली. लहानपणापासून गिरणी कामगारांमध्ये वाढलेले सुर्वे, त्यांचं सुख दुःख त्यांचंच झालं. त्यामुळे चळवळीशिवाय पर्याय नाही हे ओळखून लहान वयातच कामगार चळवळीत सामील झाले. चळवळ आणि सुर्वेंची कविता हे दोन वेगळे होऊ शकत नाही. कामगार नेते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, लोकशाहीर, सर्वांशी जवळीक. पत्रकं वाटणं, भाषणं, मतदान शिकवणं, गाणी लिहिणं, पोस्टर्स लावणं, असंच करत करत कवी जागृत झाला. सुर्वेंच्या चाळीतच राहणाऱ्या कृष्णाबाईंशी त्यांचं लग्न झालं. दूरदर्शन मुलाखतीत ते म्हणाले, 52 वर्षाखाली प्रेमविवाह झाला. आजही प्रेमाने जगतो. कविता संसारी माणसाची असते, पण प्रेमाशिवाय संसार कसा? कृष्णाबाईंचे आई वडील लहानपणी गेले. काकांकडे राहायचं. काका चळवळीत, सुर्वेंचं घरात येणं जाणं. लग्नाचा निर्णय घेतला, पण काकांना मान्य नाही. आई वडील नाहीत, जातपात काय, पण कृष्णाबाई ठाम. लग्न झालं, झोपडीत संसार सुरू झाला. काही महिन्यात सुर्वेंना शाळेत शिपाईची नोकरी लागली. नंतर कृष्णाबाईंनाही. तरी लिखाण, वाचन चळवळ सुरू. कविता नियतकालिकात छापल्या जाऊ लागल्या. नाव चमकू लागलं, पण आर्थिक अडचण कायम. तेव्हा 3री शिकलेले सुर्वे, पण वाचनाची भूक. 6वीच्या मुलाला इतिहास शिकवू लागले. कृष्णाबाई म्हणाल्या, शिक ना पुढे. 7वी दिली, पास. मग डीएड सारखा कोर्स, नोकरी सोबत शिपाई पासून शिक्षक. कृष्णाबाई म्हणायच्या, मास्तर खरंच मास्तर झाला. कविता छापल्या, पण पुस्तक नाही. कृष्णाबाईंना इच्छा सांगितली. त्या म्हणाल्या, कर ना. पैशांची अडचण असेल तर मंगळसूत्र विक म्हणाल्या. 500 रुपयात ऐसा गा मी ब्रह्मा छापलं. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
₹1000 त्यातून दागिने घेतले. कृष्णाबाई म्हणतात, मास्तराने पुन्हा मंगळसूत्र केलं, हा अमूल्य ठेवा. पुढे माझे विद्यापीठ संग्रहाचा अनेक भाषात अनुवाद झाला. कवी संमेलन पुरस्कार 1973ला, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, मदर तेरेसा, बच्चन, रे आझमीन नंतर पहिला विदेश दौरा, मग रशियात वर्ल्ड रायटर्स कॉन्फरन्स, 1995ला परभणी संमेलनाचे अध्यक्ष, 1998ला पद्मश्री. सुर्वे म्हणायचे, जो श्रम करतो तो श्रम करी, शारीरिक किंवा बौद्धिक दोघांनाही जिव्हाळा. त्यांच्या कवितेने कष्टकरी भाषा मुख्य प्रवाहात आली. कुसुमाग्रज म्हणाले, ऐसा गामी ब्रह्माच्या प्रस्तावनेत सुर्वे हे कामगार जीवनाशी केवळ समरस नव्हते, तर प्रत्यक्ष अनुभवणारे कवी आहेत आणि जातपातीच्या तोचपणाला मोडणारा प्रयत्न. मार्क्सवादी टीका झाली, पण वैचारिक निष्ठा कधी लपवली नाही. मार्क्स बाबावर कविता केली, तीही अभिमानाने. तरी कविता प्रचार की नाही, केंद्र माणूस. म्हणूनच जात, वर्ग, भाषा सगळ्यांची बंधनं तोडली. मनोगतात सुर्वे म्हणतात, मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही, मात्र मी नसेन तेव्हा या पृथ्वीवरच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईल. नारायण गंगाराम सुर्वे हे नाव कर्तृत्वासोबत अजरामर झालं. कदाचित त्याच नावाने चोराला चुकलोची जाणीव झाली आणि तो सॉरी म्हटला त्यांच्या जन्मदिवशी. सुर्वेंच्या शब्दात सगळ्यांसाठी एक संदेश, माणुसकी कधी संपत नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.